नमस्कार मित्र हो. काल रात्री म्हणजे बुधवारी रात्री 11 वाजता पाशा पाटलाने चक्क डोक्यात दगड घातला. तो म्हणाल डोक्यात दगड घातला. हो, मी झोपलेलो होतो, मोबाईल सायलेंट होता, मी काही फोन उचलला नाही. पहाटे उठून पाहतो तर महाभयानक बातमी. येणाऱ्या 3 महिन्यात वातावरणाचा जवळजवळ 10 कोटी लोकांवर भारतात परिणाम होणार. असो, हे वातावरण चालू आहे. दुसऱ्या बाजूला खराटाची वरात आणि कोण घरात कोण दारात हेही जोरात चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण होणार मंत्री, कोण होणार आमदार. एक वंडरफुल गोष्ट सांगतो. काल एक गोष्ट कळली की एका शहर जिल्हाध्यक्षाला भाजपच्या संघटन मंत्र्यांनी मला आमदारकीसाठी शिफारस पत्र मागितलं, ते म्हणले देत नाही. मित्र हो, देवाभाऊच्या काळात कुणाच्या शिफारस पत्रांना आमदारकी मिळत नाही. आणि नांदेडमध्ये 2 नियुक्त खासदार असताना पुन्हा कुणालाही मिळू शकत नाही. सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना ते अशक्य आहे. त्यामुळं तुर्तास तरी काय नाच सोडलेला बरा. कारण आपलं कर्तृत्व, आपली हिस्ट्री खूप चांगली आहे. ते सगळे आमदार खासदार ओळखून आहेत. आता राहता राहिला विषय की आमदार कोण होणार पेक्षा मंत्री कोण होणार. नांदेड जिल्ह्यात ना केंद्रात मंत्री आहे ना राज्यात मंत्री आहे. यावेळा दोघाला लॉटरी लागू शकते. एक तर जर अजित पवार राष्ट्रवादीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचाही नंबर लागू शकतो. त्याचबरोबर जर सेंट्रलमध्ये जी रिशफल होणार आहे त्यामध्ये अशोकरावजी चव्हाण किंवा श्रीजया चव्हाण, राज्यात घेतलं तर राज्यमंत्री म्हणून श्रीजया चव्हाण आणि केंद्रात अशोकराव चव्हाण यांचा नंबर लागू शकतो. तुम्ही म्हणताल कस काय? कारण अशोक चव्हाण यांना कुजवणं हे भाजपला फार घातक ठरणार आहे. कारण नांदेड जिल्ह्यात तर वर्चस्व सिद्ध केलंय, पण त्याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल किंवा परभणी असेल, हिंगोली असेल, अशोकराव चव्हाण यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हीच अवस्था प्रतापराव पाटलांची आहे. माणसाशिवाय माणूस, काही नेते हे माणूस घाणे असतात, पण प्रतापरावांना कायम माणसात राहायचा छंद. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये बांगर साहेब बाशिंग बांधून तयार आहेत. आता शिंदे साहेब त्यांना घेतात की नाही हे सांगता येत नाही. त्याचबरोबर आपले हेमंत पाटील हेही तयार आहेत. आता कुणाला डिच्यू मिळणार आणि कुणाला घेणार हे सांगता येत नाही. लातूर जिल्हा हा क्लीन बोल्ड जिल्हा आहे. यामुळं जे म्हणजे मंत्रीपद करावं असं तुर्तास तरी वाटत नाही. कारण ह्यांचा जो इतिहास किंवा ह्यांचा जो जिल्हा परिषदेला नगरपालिकेला तर अभिमन्यू पवार गुडबुकमध्ये असताना नगरपालिका अफसरनं त्यांना चारी मुंड्याचित केलं. खूप चांगला स्वभाव आहे, खूप बजेट आणत आहेत, खूप करत आहेत, पण अर्ध्याहून जास्त एनर्जी हे मुंबईमध्येच आहे. मग मोठे मोठे कामं, मोठ्या बदल्या, मोठे उद्योग, मोठं सगळं 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 काय लिया दिया कार्यक्रमात असल्यामुळं नाही. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ते काही जरी म्हणत असले तरी त्यांचे चान्सेस खूप कमी, म्हणजे 45-55 आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं महानगरपालिकेची जी वाट लागली, ते काही जरी बोलत असले तरी त्यात सिंहाचा वाटा हा संभाजीराव पाटलाचा आहे. राहता राहिला विषय रमेश कराडांचा. आता रमेश कराडांना करायचा म्हणजे नगरपालिका त्यांनी आणली आणि ज्या पद्धतीनं रमेश कराड काही नसताना आमदार केलं आणि त्यांना पुन्हा म्हणजे तिकीट दिलं, तर अशा पद्धतीनं राज्यमंत्री कदाचित रमेश कराड होऊ शकतात. तुम्ही म्हणाल काय सगळं इथंच आहे का? तसंच जालन्यामध्ये गोरंट्याल यांची शक्यता नाकारता येत नाही. परभणीमध्ये काय भाऊ देवाभाऊ अजून काही नाही.
आता राहिला विषय धाराशिव जिल्ह्याचा. धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप सध्या राणादादा पाटील हे वनवे चालवत आहेत, पण त्यांचं आणि बसवराजू पाटलाचं सख्य, आणि शेवटी आपल्याला मोठं व्हायचं असेल तर इतरांना मोठं केलं पाहिजे. कुठेतरी जिल्हा बँकेत काड्या कर, काय कर, हे शोभा देत नाही. पण जर त्यांना मित्रा या संघटनेचं पद दिलेलं आहे, त्याच्यामुळं कदाचित जर तर म्हणजे राणादादाचा नंबर लागू शकतो. बीडमध्ये अजित पवार गटाकडनं आता काही निवडणुका नाही, त्यांनी एवढं घाबरून कोणी राजकारण करत नसतंय. तर धनंजय मुंडे वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, संघटन कौशल्य या जोरावर धनंजय मुंडे यांचाही नंबर लागू शकतो. सोलापूरमध्ये हे दोन देशमुखाच्या भांडणामध्ये कदाचित अक्कलकोटच्या एखाद्या वेळेस संधी दिली जाऊ शकते. पण एकंदरीत कोण बनेगा मंत्री, कोण बनेगा आमदार, आता बसवराजजी पाटील यांच्याबद्दल लोक म्हणतात की सुरेश धस यांच्या जागेवर, कारण त्यांची कदाचित म्हणजे संधी मिळू शकते काय निवडणूक लढवून, किंवा राज्यपाल नियुक्तमध्ये सुद्धा लातूरमध्ये कदाचित अर्चना पाटील चाकूरकर असतील. बाकी मांगने वाले तो बहुत है, लेकिन कसं आहे की जेवढ्या प्रमाणात डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना केल्यावर फायदा होणार आहे. कारण जोपर्यंत आमदार नाही तोपर्यंत जय जवान कारखाना, दवाखाना, काय हे सगळं खाना देना लेना हे त्यांच्या डिक्शनरीत जरी नसलं तरी परंतु कदाचित आमदारकीला त्यांना संधी मिळू शकते. पापा मोदी हे अजितदादा पवार गटाकडनं जर तर मध्ये ते आमदार होऊ शकतात. आणि अशा एकंदर परिस्थितीमध्ये बसवराजजी पाटील चाकूरकर यांनी अत्यंत कौशल्यानं 36ची अधोगती 18वर रोखू शकले. नसता जर इथंच कारभार असता तर काय झालं असतं काही सांगता आलं नसतं. तरी परंतु आता काही जण म्हणतात पाशा पटेलला आता विद्यापीठ दिल्यामुळं त्यांना मंत्री आमदार करतील का नाही आज काही सांगता येत नाही. पण एकंदरीत हालचालीचा वेग वाढलेला आहे. मग काही जण म्हणतात की परत त्यांना आपल्या सोलापूरचे सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे. आणि त्याचबरोबर लातूरकरांचे जावई काय, तसं तिथं अनेक मंत्री आहेत, पण कदाचित राज्यमंत्र्याचा जर दर्जा हा आमचे जावई आमदार भोसले यांचाही नंबर लागू शकतो. एकंदरीत पण हालचाली जोरात आहेत. आमदारकीसाठी बासिंग बांधून सगळे जण तयार आहेत. कोण आमदार होणार, कोण मंत्री होणार इकडं लक्ष लागलंय. पण लातूर ड्राय राहणार का संधी मिळणार? सोलापूरला गोरे यांनी काम चांगलं केलंय, पण शेवटी 3 वर्ष 4 वर्ष निवडणुका जरी नसल्या तरी परंतु एकंदरीत सर्व गोष्टीचा विचार करत असताना इतके दिवस ड्राय ठेवणं, नांदेड सारखा जिल्हा, सोलापूर सारखा जिल्हा, लातूर सारखा जिल्हा हे शक्य नाही. आणि शेवटी देवाभाऊ हे म्हणजे शॉकिंग न्यूज देणारं नेतृत्व आहे. आणि आजच्या घडीला तरी सध्या तरी मग जर केंद्रात देवाभाऊ गेले का, आता आपल्या बिहारचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, काय नाव त्यांचं, तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस महाभारताचे अर्थमंत्री किंवा आणखीन काही म्हणून जर देवाभाऊ वर गेले तर मुख्यमंत्री कोण वगैरे याच्यात होऊ शकते. शिंदेही फेरबदलाच्या शक्यतेमध्ये आहेत. शिंदे हेमंत पाटलाला कदाचित संधी देऊ शकतात. पण एकंदरीत मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मराठवाडा नेता, आणि वाट पहा कोण होणार आमदार, कोण होणार मंत्री. धन्यवाद.